नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश नर आपल्या या फर्स्ट ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो। तर आज मित्रांनो आपला फर्स्ट ब्लॉग आहे। तर या ब्लॉगमध्ये आपण तुम्हाला कोकणामध्ये काजू लागवडीमध्ये जे खत व्यवस्थापन होतं त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत। तर त्याचबरोबर ही खत व्यवस्थापनासोबत काय काय पद्धती वापरल्या जातात, म्हणजे फक्त खत टाकणं हे नव्हे तर त्याच्यासोबत कोणत्या पद्धतीने ती खतं दिली जाते हे तुम्हाला मी त्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे। तर आपण आता जे खत व्यवस्थापनासाठी जे गडी लागणार त्या गड्यांना आणायला त्यांच्या वाडीत चाललो आहे, म्हणजे धावडेवाडी। तर जाऊया चला। तर आता आपण येऊन पोचलो आहे आपल्या लोकेशनला, जिकडनं आपण गाड्यांना पिक करणार आहे। आता आपल्या थोड्या वेळा गाडी येतील सगळे, आपण त्यांना घेऊया आणि जाऊया बागेत। आता गाड्यांना सोडलाय मी बागेत। आता थोड्या वेळाने जरा येतो पार्टी, दुसरं काम एक करून येते। तर मित्रांनो, मी आता आपल्या बागेत पोचलो आहे। आता आपल्या जे कामदार आहेत ते आता सगळे खालच्या दिशेने आहेत, म्हणजे इकडचे बऱ्यापैकी त्यांनी खत टाकून आता ते खालच्या बाजूला गेलेत। तर खत टाकायची जी काही पद्धत आहे किंवा खत टाकल्यानंतरची जी काही काम आहे त्यावर ते कसं करतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर आपण जे खत निवडलं आहे ते म्हणजेच की 10-26-26 आपण सुपला पण वापरू शकता, पण मी आता 10-26-26 यावर्षी वापरलं। गेल्या वर्षी आपण सुपला वापरलेलं। आणि अशी भर आपली आता प्रत्येक काजूच्या मुळात आहे। ह्या रानावर आपण माती टाकली नाही, याचं कारण म्हणजे ह्याच्यावर आता आपण 2 दिवसात तणनाशकाची फवारणी करणार, म्हणजे हर्बिसाईडची फवारणी करणार। तर त्यामुळे जे वरचं रान आता तुम्हाला जिवंत दिसतं आहे ते साप मरून जाईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे रान तुम्ही असंच ठेवलं, तणनाशक मारलं नाही, तर थोड्या दिवसांनी जे तुम्ही खत दिलं आहे काजूला, ते काजूला न लागता ते रानाला लागेल आणि ते रान जोमाने वाढेल। आणि मग तुम्ही म्हणाल की अरे काजूला खत नाही लागलं। तर आता आम्ही ते ठेवण्याचं कारण म्हणजे आम्ही आता त्याच्यावर 2 दिवसात तणनाशकाची फवारणी करणार आहोत, म्हणून ते आता ठेवण्यात आलं आहे। नाही तर एवढ्यात आमच्या गड्यांनी लहान रोपांना जी काय भर घातली आहे अशी भर आपण त्यांना घातली असती, पण आता सध्या तरी आपण त्यांना वरच्यावर माती गोळावून घेतली आहे, म्हणजे आता तणनाशकाची फवारणी झाली की जे रान तुम्हाला जिवंत दिसतंय ते सगळं मरून जाईल। तर मित्रांनो, आपण या आपल्या बागेमध्ये जे काही खत वापरलं आहे तेच की भारतचं NPK, ज्यामध्ये 10-26-26चं कंटेंट आपल्याला बघायला भेटतं। तर 10-26-26मध्ये नत्र
म्हणजेच की नायट्रोजन हे 10% आहे, स्फुरद म्हणजे फॉस्फरस हे 26% आहे, वॉटर सॉल्युबल फॉस्फरस त्यामध्ये 22.5% आपल्याला भेटतं आणि पालाश हे 26% इतके आढळते. तर जय किसानचं हे नवरत्न कंपनीचं 50 kgची बॅग आपल्याला बाजारामध्ये सहज अवेलेबल होते. तर आपण या ज्या 10-12 वर्षांच्या काजूंची झाडं आहेत त्यांना प्रति झाड 2 किलो हे प्रमाण वापरत आहे. तुम्ही तुमच्या झाडांना खत हे कमी जास्त करू शकता. आपण जी झाडं 5 ते 6 वर्षांची आहेत त्यांना 1 किलो आणि ज्या झाडांची लागवड ही गेल्या वर्षी झाली आहे किंवा ज्यांना 2 वर्ष झाली आहे अशा झाडांना आपण पाव किलो हे प्रमाण आपल्या संपूर्ण बागेत वापरत आहे. म्हणजे झाडांच्या वयानुसार जर तुम्ही खत घेतलं तर तुमचं खत हे वाया जाणार नाही. अतिखत घेतलं तर ते जेवढं झाडाला घ्यायचं आहे झाड तेवढंच घेणार, बाकीचं तुमचं वेस्टमध्ये जाणार. आंब्यासारखं काजूचं झाड हे स्टोअर करत नाही तर ते तुमचं वाया जातं. त्यामुळे खत वापरताना नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या काजू झाडाला रासायनिक बरोबर सेंद्रियवर पण तेवढाच भर दिला पाहिजे. सेंद्रियमध्ये शेणखत, गांडूळ खत किंवा लेंडी खत हे 3 पर्याय तुमच्याकडे आहेत. तुम्हाला जे सोयीचं पडेल ते तुम्ही करा, पण जेवढं रासायनिककडे भर देत आहे तेवढं सेंद्रियकडे पण द्या. आपण आता या आपल्या बागेमध्ये प्रति झाडाला 2-2 गमेले शेणखत टाकलं आहे, जेणेकरून जो आपल्या जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन आहे तो वाढला पाहिजे. जर ऑर्गॅनिक कार्बन तुमचा जमिनीतला वाढला नाही तर तुमचं उत्पन्नही वाढणार नाही. हे तुम्हाला आत्ता नाही की थोड्या वर्षानंतर कळेल की जो ऑर्गॅनिक कार्बन जो जमिनीमध्ये आहे तो आपल्याला वाढवायचा आहे. आपल्याला उत्पन्न तर घ्यायचंच आहे, पण तो ऑर्गॅनिक कार्बन पण तेवढाच ताकदीने वाढला पाहिजे, तर आपलं उत्पन्न भरघोस येणार आहे. खत घालून झाल्यानंतर जी काही तुमच्या खताची चरी आहे त्या बाहेरचं जे रान आहे ते चांगलं तासून त्या चरीवर पलटी मारा. तर त्यामुळे होणार काय आहे तर आत्ता आपण या बागेमध्ये 2 दिवसातच तणनाशकाची फवारणी करणार आहोत. तर त्यामुळे जे काही आपण रानाची भर या चरीवर घेणार आहोत ती त्या कुसल्यानंतर त्या काजूला लागेल. आणि जे काही रान आता तुम्हाला दिसत आहे त्यावर तुम्ही मातीची पण भर टाकू शकता, पण आपण आता सध्या तणनाशकाची फवारणी करणार आहोत. त्यामुळे जे काही रान आता दिसते ते त्या तणनाशक मारल्यानंतर कुसून जाईल आणि तो जमिनीतला जे हिरवळीचं खत म्हणतो ते लागेल आणि आपला ऑर्गॅनिक कार्बन पण वाढेल. इथे तुम्ही बघू शकता जे आपले मामा आहेत ते ज्या काही सुकलेल्या फांद्या आहेत त्याची विरळणी करत आहेत. त्यामध्ये सुकलेले, मेलेले, रोगाटलेले, जमिनीखाली वाकलेल्या फांद्या आहेत त्यांची सुटसुटीतपणे कशी वाढ होईल ते बघत आहेत. ची वाढ होत असताना काजूच्या झाडाला जेव्हा आपण छाटणी घेतो ती छाटणी ही 25-25% घ्यावी. जर एकदम आपण छाटणी घेतली तर काजूंवर कीड व रोगांचा प्रभाव वाढू शकतो आणि त्यामध्ये खोडकिड्याचा प्रभाव जर झाला तर आपलं उत्पन्नही घटू शकतं. ही काहीशी आपल्या झाडाभोवतीची चरी आणि भर. धन्यवाद. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलात त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या.